ज्यानं त्यानं कुठच्या पक्षामध्ये जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि पक्षांतर केल्यामुळे फार मोठी विकासात्मक क्रांती 2-4 दिवसात झाली असं काय मला चिपळूणमध्ये दिसत नाही. उलट पक्ष प्रवेश झाल्यानंतर पूल कोसळला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा धोक्याचा इशारा आहे. परंतु ठीक आहे, पूल जरी कोसळला असला तरी तो बांधून द्यायला शिवसेना सक्षम आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. अंबादास दानवे यांनी एका स्टेटमेंटवर असं म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पदवी म्हणजे बोलण्यात आलं होतं. त्याविषयी अंबादास दानवेंनी कमेंट केले की हे तिघही चोर आहेत म्हणून. याबद्दल तुमचं काय म्हणणं? पण मला असं वाटतं आज सकाळी त्यांना जर ते चोर म्हणाले असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संजय शिरसाटांचे ड्रायफ्रुट्स त्यांनी खाल्ले ना, ते खाताना विचार करायला पाहिजे होता ना अंबादास दानवेंनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.